लिहिले आहे. सर्वांना माझा नमस्कार. अनेक देश तरी देश आहे, अनेक जाती तरी देश आहे, अनेक धर्म तरी देश आहे, अनेक भाषा तरी देश आहे. असा हा वेगवेगळ्या रंगांनी बहरलेला माझा भारत सगळ्यांना सामावून घेणारा माझा देश आहे. सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सन्माननीय व्यासपीठावर बसलेले माझे गुरुजन वर्ग आणि माझे मित्रमैत्रिणी, आज आपण आपल्या भारत देशाच्या 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. प्रजासत्ताक दिनानिमित्त मला माझे मत मांडण्याची ही संधी मिळाली ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस आपल्या देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय इतिहास या दिवसाला विशेष भाग आहे. 26 जानेवारी हा राष्ट्रीय सण म्हणून आपण मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तेव्हापासून आजपर्यंत सर्व भारतीय दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले असले तरी तेथे कोणतेही राष्ट्रीय संविधान नव्हते. बराच विचार विनिमय केल्यानंतर डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापना करण्यात आली, ज्याचे काम भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणे हे होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समितीने तयार केलेली राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 पासून ती देशात अंमलबजावली. माझ्या भाषणातील मी शेवट सांगू इच्छितो की भारत हा लोकशाही देश आहे, ज्यामध्ये लोकांना त्यांचे नेतृत्व करण्याची संधी मिळते. आपला देश आणखी चांगला करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय भारत.